नमस्कार, जेके किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नवनाथाच्या महाप्रसादाची रेसिपी बनवणार आहे। यासाठी हरभरा जी आहे ती भिजत घातलेली आहे आणि ही उडदाची डाळ आहे ती सुद्धा आपण भिजत घातलेली आहे आणि तुरीची डाळ सुद्धा मी भिजत घातलेली आहे। हरभरा जो आहे तो रात्री भिजायला घातलेला होता आणि मग तो सकाळी आपण नवनाथांचा प्रसाद बनवणार आहे। यासाठी सकाळी आपण असा तो कुकरमध्ये मी शिजवून घेतला आहे आणि कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण मेथीची भाजी बनवून घेणार आहे। आपण प्रसादासाठी मेथीची सुद्धा भाजी बनवणार आहे आणि आपण हा जो आज स्वयंपाक करणार आहे सगळा तो लसूण कांदा विरहित मी हा स्वयंपाक बनवणार आहे। आणि मी जो मागे व्हिडिओ बनवलेला आहे तो कांदा लसूण टाकून बनवलेला आहे, पण मला बरेच जणांची कमेंट आली की नवनाथाच्या प्रसादाला कांदा लसूण वापरत नाही, पण कांदा लसूण वापरला जातो कारण नवनाथांच्या अध्यायामध्ये नवनाथांनी वर्षश्राद्धाचं जेवण केलेलं होतं आणि त्यामध्ये वडेसुद्धा नवनाथांनी खाल्लेली होती। हा अध्यायसुद्धा आपला नवनाथांच्या पोथीमध्ये आहे, पण तरीसुद्धा आज मी तुम्हाला लसूण विरहित आणि कांदा विरहितची भाजी आज बनवणार आहे आणि हा प्रसाद जो आहे तो सर्व असा बनवणार आहे। मेथीची भाजी जी आहे ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि आता आपण कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल टाकून आणि हिरवी मिरची घातली आणि आपण जी धुतलेली मेथीची भाजी होती ती टाकलेली आहे आणि अशी सर्व अशी परतून घेणार आहे। छान असे आपण ही परतून घ्यायची आहेत आणि आपण ही मेथीची भाजी जी आहे तो प्रसाद आपण नैवेद्यासाठी हे बनवायचीच आहेत आणि आपण 9 मुलांचा स्वयंपाक करणार आहे त्या पद्धतीने आपण भाजी बनवायची आहे। आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। आपल्या 9 मुलांसाठी आपण जितका स्वयंपाक हवा असेल, जितकी भाजी हवी असेल तितक्या पद्धतीने ही भाजी बनवायची आहे आणि आपण वाढताना सर्व असं थोडं सर्व प्रकार वाढतो। भाजींनी बनवलेले जेवढे प्रकार बनवतो आपण तेवढे आपण थोडे सर्व वाढतो ताटामध्ये। आणि आता नंतर आपण घेवड्याच्या शेंगा बनवणार आहे। घेवड्याच्या शेंगा अशा निवडून घेऊन त्या स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतले आहे आणि एकीकडे कढई गरम करायला ठेवली आहे। तोपर्यंत त्यामध्ये तेल घातले आणि मेथीची भाजी शिजेपर्यंत आपण इकडे भाजी बनवून घेणार आहे, घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवून घेणार आहे। आणि घेवड्याच्या शेंगासुद्धा नवनाथांच्या प्रसादाला बनवल्या जातातच आणि त्या खूप आवडतात नवनाथांना, म्हणून आपण या घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या बनवायच्या आहे। आणि यासाठी आपण जिरे घातले आहे आणि आपण हे शेंगा ज्या आहेत त्या धुतलेल्या आहेत त्या लगेच आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि एकीकडे आपली भाजीसुद्धा शिजते आहे आणि लगेच दुसरीकडे आपण लगेच ही भाजी जी आहे ती टाकून घेतली आहे शेंगांची। शेंगा आपण अशा छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि छान परतून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये सुद्धा मसाले घालणार आहे। मसाला जो घालणार आहे तो फक्त लाल मिरचीचा वापर मी यामध्ये करणार आहे, पण चांगले असे आपण हे परतून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर शिजतात। आणि आता यामध्ये लगेच लाल मिरची पावडरचा वापर केला आहे, घरगुती लाल मिरची पावडर टाकली आहे, थोडी धना पावडर आणि हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे। आता अशा मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे। शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे शिजेपर्यंत हे सुद्धा आपण आता साईडला ठेवून घेणार आहे आणि आता आपली मेथीची भाजीकडे लक्ष देणार आहे आपण। आणि आता बघू शकता की आपली मेथीची भाजीसुद्धा तयार झाली। यामध्ये मी थोडासा शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट यामध्ये मी घातलेला आहे, थोडंसं जाडसर करून आपण यामध्ये कुटाचा वापर केला आहे। आता भाजी आपली तयार झाली आहे, आता ही साईडला काढून ठेवणार आहे। तोपर्यंत आपण कढी बनवणार आहे। कढीसाठी दही घेतलं आहे, दह्यामध्ये आपण 1 चमचाभर बेसन पीठ घातलं आहे आणि ते आपण असं इलेक्ट्रिक रवीच्या साहाय्याने असं मिक्स करून घेतलं आहे आणि हे साईडला ठेवणार आहे। आणि एकीकडे आपण लगेच असं आपली जे शेंगा आहे ते बघणार आहे की आपल्या शेंगा ज्या आहेत त्या शिजल्या आहे की नाही। आणि शेंगा शिजल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपण जाडसर कूटसुद्धा टाकून घेणार आहे। शेंगदाण्याचा जाडसर कूट मी एका वेळेसच केलेला आहे, तो लगेच त्यामध्ये टाकून घेतला आहे। आणि दुसरीकडे आपण कढई गरम करायला ठेवली कढीसाठी, त्यामध्ये आपण मोहरी घातली, जिरे घातले आणि कढीपत्ता आणि 3 ते 4 हिरवी मिरची घातलेली आहे
अशी कडकडीत आपण फोडणी देऊन झाल्यानंतर यामध्ये हळद घातली अर्धा चमचा आणि नंतर आपण यामध्ये आपण जे ताक बनवलेलं होतं बेसनाचं आणि दहीचं ताक जे बनवलेलं होतं ते घातलं आहे आणि आता हिंगसुद्धा आपण यामध्ये घातलं आहे, थोडासा गूळ घातला आहे, चवीनुसार गूळ घातला आहे आणि मीठसुद्धा आपण टाकून घेणार आहे. लगेचच आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि आपली कढीसुद्धा अशी तयार झाली आहे. उकळली की आपली कढीसुद्धा लगेचच तयार झाली आहे. दुसरीकडे आपण आपले हरभरे शिजलेले आहेत, लगेच आपण हरभऱ्यांनासुद्धा फोडणी देणार आहे. त्यासाठी तेल गरम केलं आहे, जिरे मोहरी टाकले, लाल मिरची पावडर टाकली आहे, दुसऱ्या कोणत्याही मसाल्यांचा मी वापर केलेला नाही आहे आणि भाजलेले शेंगदाणे होते ती दळून घेतली आहे, पाणी टाकून त्याची थोडीशी अशी बारीक पेस्ट करून दळून घेतलेली आहे आणि आपण जी शिजलेली हरभरे होते ती सर्व यामध्ये टाकून घेतली आहे. यानंतर आपण भाजीला किती पाणी हवं आहे तितक्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी घालणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतले आहे आणि ही भाजी जी उकळल्यानंतर आपली ही भाजीसुद्धा तयार झाली आहे. आणि आता एकीकडे आपण तुरीची डाळीचं वरण बनवणार आहे आणि त्यासाठी कुकरमध्येच मी ते बनवणार आहे आणि डायरेक्ट फोडणी दिली की वरण खूप छान लागतं, म्हणून आपण आता हे असंच बनवायचं आहे. यासाठी कुकर गरम केलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी दिली आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि आपण जी तुरीची डाळ भिजवलेली होती ती त्यामध्ये टाकली आहे. चवीनुसार आपण मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता आपण हे कुकर लावून घेणार आहे. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपलं डाळसुद्धा ही तयार होणार आहे आणि आपण प्रसादासाठी आळूच्या पानाची वडीसुद्धा बनवणार आहे आणि आळूच्या पानाची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे. फक्त त्यामध्ये लसणाचा वापर तुम्ही करायचा नाही आहे, बाकी सर्व आहे त्या पद्धतीनेच मी बनवलेली आहे. आता यामध्ये आपण हळद आणि जिरा पावडर आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घेतलं आहे आणि असं पानं जी आहेत ती अशी लावून घेणार आहेत. अशा प्रकारे आपण ही पानं लावून घ्यायची आहे आणि आपण जी आज ही पानं बनवणार आहेत ही डायरेक्ट आपण तव्यावरच गरम तेल टाकून वाफवून घेणार आहेत. अशा मी 6 ते 7 आळूच्या पानांच्या वड्या लावून घेतलेल्या आहेत आणि दुसरीकडे आपण जी उडीद डाळ होती, सफेद उडीद डाळ ती भिजवलेली होती आणि ती मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. ती मी रात्रीच भिजायला घातली होती आणि सकाळी आपण दळल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि जिरा पावडर टाकलेली आहे आणि वरूनसुद्धा जिरे मी घातलेले आहे, कारण जिरेने त्याची चव खूप छान येते, म्हणून आपण यामध्ये वरून जिरे घातलेले आहे. आणि हे जे वाटण आहे दळताना आपण ही डाळ जी आहे ती थोडीशी घट्टसरच दळायची आहे आणि हिचा वडा तयार होणार आहे. अशा प्रकारे आपण हे वड्यांचं पीठ साईडला ठेवलं आहे आणि आता आपण खीर बनवणार आहे. खीरीसाठी 1 वाटीभर तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून थोडासाच मी असा कापडावर टाकून थोडा सुकून दिला आहे, फक्त म्हणजे जास्त सुकवायचा नाही आहे आणि तो लगेचच आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक अशी पावडर करून घेणार आहे. म्हणजे बारीक असा तांदूळ आपण दळून घेणार आहे आणि त्यामध्येच आपण वेलची जी आहे ती सोलून घेतलेली वेलची ती आपण मिक्सरमध्ये दळून लगेच याची खिरीसाठी याचे बनवून घेणार आहे. दळून घ्यायचं आपण मिक्सरमध्ये. हे मिक्सरमध्ये दळेपर्यंत आपण आपल्या वड्या चेक करणार आहे. आपल्या वड्या ज्या आहेत त्या वाफेवर कमी गॅसवर करून ठेवल्या होत्या आणि त्या वड्या ज्या आहेत त्यासुद्धा अशा तयार झाल्या आणि आता आपण एकीकडे खीर बनवायला सुरुवात करणार आहे. खिरीसाठी आपण तूप टाकलं आहे, 2 ते 3 चमचे मी यामध्ये तूप टाकलं आहे. तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट आपले काजू आणि बदाम अशी तळून घेतली आहे आणि ती अशी साईडला काढली आहेत. ड्रायफ्रूट आपले साईडला काढल्यानंतर आपण त्याच तुपामध्ये आपण खिरीचे जे तांदूळ दळलेले आहे ती त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि अशी परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहे. शिजेल तांदूळ आपला शिजेल अशापर्यंत आपण यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता आपण यासाठी खव्याचा वापर करणार आहे, म्हणून आपण एकीकडे कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये तूप टाकलं आहे आणि खवा घातलेला आहे आणि आपण खवा असा एकीकडे परतून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घातली आहे आणि आपण असा तो गरम करून घ्यायचा आहे. खवा जो आहे तो असा गरम करून घ्यायचा आहे आणि दूधसुद्धा आपण टाकलं आहे. खवा पूर्ण आपण त्याची पूर्ण अशा प्रकारे आपण हे परतून घ्यायचं आहे. खवा पूर्ण विरघळून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपले तांदूळ जे आहेत ते शिजत आहेत.
पाण्यामध्ये आपण तांदूळ शिजून घेतला आहे, म्हणजे आपले खिरीचे जे तांदूळ आहेत ते असे शिजून घेतले आहेत. अशा प्रकारे आपल्या खिरीच्या तांदळांना सुद्धा उकळी फुटली आणि ती शिजलेली सुद्धा आहेत. शिजल्यानंतर आपण यामध्ये साखरेचा वापर करणार आहे. आपल्याला जितकं गोड हवं आहे तितके मी यामध्ये साखर घातली आहे. आणि नंतर आपण यामध्ये दूध घातले. एवढ्या खिरीसाठी मला अर्धा लिटर दुधाचा लागलेला आहे. आणि खीर जी आहे ती थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होते आणि मग यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करावा लागतो. आता यामध्ये आपण खवा जो आहे तो गरम करून घेतलेला खवा जो आहे तो आपण यामध्ये टाकून घेतला आहे. लगेचच आपण तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या खव्याने आपल्या जे आपण ही खीर बनवतोय हिला खूपच छान अशी टेस्ट येते, म्हणून आपण यामध्ये खव्याचा वापर केला आहे. आणि आपण अजून थोडंसं वरनं तूप टाकलं आहे मी. आणि आपण जी ड्रायफ्रूट आहे ती साईडला ठेवलेली होती ती यामध्ये टाकून घेतली. आणि उकळल्यानंतर आपली खीर जी आहे ती लगेचच अशी तयार झाली आहे. आणि आता आपण एकीकडे लगेच उडदाच्या वड्यांसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारे चाळणीवर मी हा उडीद वडा जो आहे तो असा करून घेणार आहे. आणि आपण या प्रसादासाठी उडदाचा वडा जो आहे तो करायचाच आहे, कारण हा नवनाथांना खूप आवडत असतो, म्हणून आपण हा वडा जो आहे तो असा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी चाळणीवर हा उडदाचा वडे जे आहे ते अशी बनवून घेतलेली आहे. आणि लालसर होईपर्यंत छान असे आपण ही तळून घ्यायची आहेत. सर्व नवनाथांना पुरतील एवढ्या प्रकारे आपण ही डाळ जी आहे ती भिजत घालून बनवायची आहेत. सर्वांना एक एक तरी असा वाढता आला पाहिजे इथपर्यंत आपण ही वडी जी आहे ती बनवायची आहेत. अशा प्रकारे मी सर्व पिठाची वडी बनवून घेतली आहेत आणि खूप छान अशी वडी तयार झाली आहे. छान असे खरपूस आपण हे तळून द्यायचे आहेत. याआधी सुद्धा मी उडदाच्या वड्याची रेसिपी बनवलेली आहे. आणि आता ही उडीद वडी जी आहे ही सर्व अशी तयार झाली आहे. आणि आपण आता नवनाथांच्या नैवेद्यासाठी ताट बनवणार आहे. त्यासाठी भात ठेवला आहे, खीर केली आहे आणि भातावर आपण छान असं वरण टाकलं आहे. सर्व जे पदार्थ बनवलेले आपण ते सर्व असे थोडे थोडे असे मस्तपैकी नैवेद्याला आपण ठेवणार आहेत. आता आपण कढी ठेवली आहे, नंतर हरभऱ्याची उसळ बनवलेली आहे ती आपण ठेवली आहे, एका डिशमध्ये ठेवली आहे. आणि नंतर आपण यामध्ये मेथीची भाजीचा नैवेद्य बनवलेला आपण तो सुद्धा यामध्ये ठेवला आहे. आणि घेवड्याच्या शेंगा बघू शकता तुम्ही की आपलं हे जे ताट आहे ते किती सुंदर असं छान असं आपलं हे ताट आपण नैवेद्यासाठी बनवलेलं आहे. आणि हा उडीद वडी सुद्धा आपण ठेवली आहे. आणि भजीसुद्धा मी काढलेली आहे. भज्याची रेसिपी मी बनवलेली नाही आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी भज्यांची रेसिपी बनवलेली नाही. आणि भजीसुद्धा आपले कांदा विरहित आहेत. चपाती ठेवलेली आहे आणि आळूवडी ठेवलेली आहे. अशा प्रकारे आपण सर्व असं नैवेद्याचं ताट जे आहे ते बनवलेलं आहे. कांदा लसूण विरहित आज आपण असा नैवेद्याचं संपूर्ण ताट असं बनवलेलं आहे. 9 मुलांसाठी आपण असे जेवण नवनाथांसाठी तयार केले. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.